नमस्कार. महाराष्ट्र पर्यटनाच्या वतीने विजयादशमीच्या आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मी सुशील पवार, असिस्टंट डायरेक्टर, पर्यटन संचालनालय. आज डिस्कवर महाराष्ट्र व्हॉल्यूम 4 अंतर्गत वेलनेस टुरिझम या वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. याकरिता वेलनेस टुरिझम मधील तज्ज्ञ डॉक्टर रेखा चौधरी, MD वन लाईन वेलनेस, या आपल्यासोबत आज आहेत. चौधरी मॅडम, आपले स्वागत आहे. नमस्कार. आपण वेलनेस टुरिझम विषयी मार्गदर्शन करावे. विजयादशमीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आणि वेलबिंग लाईफस्टाईल साठी आज मी सगळ्यांसाठी प्रार्थना करते. महाराष्ट्र चा आज या प्लॅटफॉर्मवर सुशीलजींनी जे ऑर्गनाईज केलं आहे की वेलनेस आणि वेलबिंग लाईफस्टाईलचं रिलेटेड हा खूप महत्वाचा एक जो वेलनेस टुरिझमचा जो भाग आहे त्या बाबतीत माहिती द्यायला मला खरंच आज आनंद होतोय. तर वेलनेस टुरिझम हे एक नवीन येणारं एक खूप मोठं असं क्षेत्र जे आपल्याला आता हल्ली ऐकायला येत आहे. हा एक म्हणजे खूप नवीन पॉवरफुल असा जो एक दोन पॉवरफुल असे ज्या इंडस्ट्रीज आहेत, एक मेडिकल टुरिझम आणि वेलनेस टुरिझम. तर हे इंटरॅक्शन्स आहेत दोन लार्ज इंडस्ट्रीचं दोघं, आणि त्या इंडस्ट्रीमध्ये वेलनेस टुरिझमचं एक खूप आगळं वेगळं असं एक आपल्याला स्वरूप बघायला मिळेल. बऱ्याच वेळेस लोकांना वेलनेस टुरिझम म्हणजेच काय हे आज कल्पना नाहीये, आणि त्या बाबतीत थोडं मला एक सांगायला आपल्याला आवडेल. कारण वेलनेस टुरिझम हे येऊ घातलेलं असं एक लार्ज अशी इंडस्ट्री जी डेव्हलपमेंटच्या स्टेजमध्ये आहे, आणि या डेव्हलपमेंटच्या स्टेजमध्ये असलेली ही इंडस्ट्रीमध्ये बरेच काही बिझनेसशी रिलेटेड, हेल्थशी रिलेटेड बऱ्याच काही उलाढाली या इंडस्ट्रीच्या माध्यमातून होणार आहे. तर सगळ्यांनी खूप महत्वाने हे जाणून घेणं महत्वाचं आहे. वेलनेस टुरिझम हे होलिस्टिकशी रिलेटेड किंवा वेलबिंग लाईफस्टाईलशी रिलेटेड जे काही प्रवास केले जातात, ज्या काही ऍक्टिव्हिटीज केल्या जातात, त्या कदाचित तुमच्या डेस्टिनेशन मध्ये असतील, कदाचित तुमच्या डोमेस्टिक एरियात असतील, कदाचित तुम्ही ट्रॅव्हल करत असणार. तर हे जे काही ट्रॅव्हलिंग रिलेटेड त्याच्याशी असतं, जे वेलबिंग लाईफस्टाईल जपण्यासाठी ज्या काही तुमच्या ऍक्टिव्हिटीज केल्या जातात, त्या ऍक्टिव्हिटीज ह्या वेलनेस टुरिझम मध्ये कंटिन्यू होतात, त्या ह्या वेलनेस टुरिझम मध्ये धरले जातात. सुशील सर, बऱ्याच वेळेस हा कन्फ्युजन मी लोकांमध्ये बघते की मेडिकल टुरिझम म्हणजेच वेलनेस टुरिझम, हे बऱ्याच वेळेस लोकांच्या डोक्यात जातं आणि कळत नाहीत की, आणि बऱ्याच ऍक्टिव्हिटीज ह्या एकमेकांशी जोडल्या जातात, त्यामुळे देखील ही इंडस्ट्री अशी सेपरेट केली गेलेली नाहीये. तर दोघांचा जर आपण एक विचार केला किंवा दोघांचा प्रवासी जो टुरिस्ट आहे त्याचा जर आपण विचार केला, तर दोघांमध्ये खूप खूप डिफरन्स आहे. दोघा प्रवासांमध्ये खूप डिफरन्स आहे. कारण वेलनेस टुरिझम आणि मेडिकल टुरिझम दोघांमध्ये जर बघितलं तर मेडिकल टुरिझमचा जो टुरिस्ट आहे, हा टुरिस्ट मॅन्डेटरी झालंय त्याला काहीतरी, की कुठली तरी त्याला शस्त्रक्रिया करायची आहे किंवा त्याला डेंटल काहीतरी ट्रीटमेंट्स घ्यायच्या आहे, किंवा त्याच्या घरी कोणी नसल्यामुळे त्याला ह्या ट्रीटमेंट्स बाहेर जाऊन घ्यायच्या आहेत. ह्या ज्या काही आरोग्याशी जो रिलेटेड आहे, पण हा जो टुरिस्ट आहे, हा टुरिस्ट ऑलरेडी आजारी परिस्थितीत आहे. म्हणजे कदाचित तो प्लॅन करत आहे त्याचं जे आजार पण दूर करण्यासाठी, कदाचित तो ऑलरेडी आजारी आहे आणि ते दूर करण्यासाठी तो ट्रॅव्हलिंग प्लॅन करत आहे. त्यासाठी जी ट्रॅव्हलिंग त्याची घडते, त्या टुरिस्टचं प्रोफाईल हे कम्प्लिटली वेगळं आहे. त्याचा कम्पेअर जर आपण इकडे घेतलं, दुसऱ्या ज्या प्रोफाईलचा आपला टुरिस्टचं घेतलं, तर दुसरा हा प्रोफाईलचा टुरिस्ट आहे, हा स्वतः ऑलरेडी म्हणजे इलनेस पासून वेलनेस कडे जाणारा जो टुरिस्ट आहे तो आहे मेडिकल टुरिस्ट. आणि जो वेलनेस लाईफस्टाईल जगण्यासाठी, म्हणजे इलनेस येऊच नये त्यासाठी वेलनेस लाईफस्टाईल जगण्यासाठी जो काही प्रवास करणारा जो प्रवासी आहे तो वेलनेस टुरिस्ट आहे. त्या दोघांमध्ये खूप फरक असल्यामुळे दोघांचे कामं, दोघांच्या ऍक्टिव्हिटीज, दोघांचं जे काही हे होत आहे, म्हणजे ऍक्शन्स होत आहेत, त्या कम्प्लिटली डिफरंट आहेत. दोघांमध्ये एखाद्या वेळेस मेडिकल टुरिझम आणि वेलनेस टुरिझम मध्ये साम्य काय असू शकतं? एखाद्या वेळेस हॉस्पिटॅलिटी हे एखादी साम्य असू शकतं, किंवा डेस्टिनेशन काही वेळेस शेअर केल्या जातात, ह्या वेलनेस सेंटर्स असतात त्या शेअर केल्या जातात, ते साम्य असू शकतं. परंतु
या दोघांची जी प्रोफाईल वेगळी आहे, पण आज ही प्रोफाईल चुकीच्या जाहिरातीमुळे किंवा गव्हर्नमेंट दप्तरी त्याची पूर्ण माहिती नसल्यामुळे किंवा लोकांना ज्या संस्था ज्या सर्व्हिस ऑफर करतायत अशा सेंटर्सकडे यांची पूर्ण माहिती नसल्यामुळे आज हा दोघं टुरिस्टचा जो प्रोफाईल आहे तो एकत्र मिक्स झालेला आपल्याला दिसतोय. पण ही दोघं लार्ज डेव्हलप होणारी दोघं इंडस्ट्री आहेत आणि विशेषतः म्हणजे महाराष्ट्रात म्हटलं तर खूप मोठ्या प्रमाणात ह्या इंडस्ट्रीची उलाढाल आणि सेंटर्स देखील ओपन होत आहेत, पण उलाढाल देखील होऊ शकते आणि होणार आहे. कारण आज आपण बघतो आहोत, आज करोनाच्या माध्यमातून का असे ना बऱ्याच लोकांना आज वेलनेस किंवा आरोग्याची खूप मोठ्या प्रमाणे प्रकर्षाने असं जाणीव होते की आपण आपली हेल्थ आपली मेंटेन करायला हवी. आणि त्यामुळे जे वेलनेस टुरिझमचं जे भविष्य आहे हे भविष्य खूप खूप छान स्ट्रॉंग पद्धतीचं आहे. ह्याच्यामध्ये येणारा जो टुरिस्ट आहे त्याच्या प्रोफाईलमध्ये आणि आपण जर वर्सेस केलं दोघांच्या याच्यामध्ये तर हा जो प्रोफाईल असलेला टुरिस्ट आहे मेडिकल टुरिझमचा टुरिस्ट जो आहे तो हे सगळ्या कारणाने त्याचं इलनेससाठी तो ट्रॅव्हल करत असल्यामुळे त्याचे जे काही ऍक्टिव्हिटीज आहेत ह्या मर्यादित त्याच्या दवाखान्याशी रिलेटेड असतात किंवा त्याचा ज्या एरियात तो जातोय त्या सेंटरमध्ये जिथे जातोय तेवढ्याच एरियाशी त्या रिलेटेड असतात. तीच ट्रीटमेंट घेतली की तो प्रवासी पुन्हा परत जातो. पण वेलबिंगचा जो प्रवासी आहे जो म्हणजे ज्याला मेंटल स्ट्रेस कमी करण्यासाठी किंवा धावपळीचं त्याचं जीवन असतं आणि धावपळीच्या जीवनातनं विश्रांती मिळण्यासाठी प्रवास करणारा हा प्रवासी किंवा एखाद वेळेस बिझनेस टुरिस्ट प्रवास करत असताना देखील हा प्रवासी जो वेलनेस टुरिस्ट आहे हा स्वतःची हेल्थ मेंटेन करण्याची सवय असल्यामुळे तो ऑटोमॅटिकली वेलनेसच्या त्या सेंटर्सकडे किंवा त्या ऍक्टिव्हिटीजकडे किंवा त्या फिटनेस सेंटर्सकडे तो जाण्याचा प्रयत्न करेल. तर त्याच्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या ऍक्टिव्हिटीज मध्ये बऱ्याच काही अशा ज्या पैशांचं देवाणघेवाण होऊ शकतं किंवा ऍक्टिव्हिटीचं देवाणघेवाण होऊ शकतात ह्या खूप जास्त मोठ्या प्रमाणात असतात कम्पेअर टू द मेडिकल टुरिस्टचा. तर हा खूप मोठा डिफरन्स या दोघांचा याच्यात आपल्याला बघायला मिळेल. म्हणजे वेलनेस टुरिझम आणि मेडिकल टुरिझम हे डिफरंट भाग आहेत. हो हे दोन आहेत. राईट, दोन मोठे लार्ज पार्ट आहेत आणि दोघंही डेव्हलपमेंट स्टेजमध्ये आहेत. ओके मॅडम, मला काही क्वेश्चन विचारायचे आहेत म्हणजे लोकांच्या शंकाही निरसन होईल शंकांचं. म्हणजे वेलनेस टुरिझम नक्की काय आहे? तर वेलनेस टुरिझम मध्ये एक्झॅक्टली जो प्रवासी जो ट्रॅव्हल करतोय तो प्रवासी त्याचं स्वतःचं वेलबिंग लाईफस्टाईल मेंटेन करण्यासाठी ट्रॅव्हल करतोय आणि त्या प्रवासाच्यामुळे ती वेलनेस इंडस्ट्री उभी राहते. जसं आपण म्हटलं की मी मगाशी म्हटली की मेडिकल टुरिस्ट हा सपोज त्याच्या देशात आपण बघतो की बाहेरच्या देशातनं आपल्याकडे शस्त्रक्रिया करण्यासाठी बरेच प्रवासी आपल्याकडे येतात. तर हा टुरिस्ट आहे का त्याच्या देशात त्याला ही शस्त्रक्रिया होऊ शकत नाही का? होते, पण तो एक्सपर्टचं एक ओपिनियनसाठी त्याचा विश्वास कदाचित दुसऱ्या त्या कंट्रीवर असेल, एखाद्या इंडियामध्ये देखील असतो. त्यानंतर त्या प्रवासाचा अजून प्रश्न असतो की घरी कोणी त्याला बघणारं नसतं म्हणून तो ट्रॅव्हल करत असतो. तर हा मेडिकल टुरिस्टचं मी मगाशी म्हटलं की ते प्रोफाईल आहे. पण वेलनेस टुरिस्टचा जो प्रोफाईल आहे हा प्रोफाईल दोन प्रकारचं असतं. एक असतं इनिशियल प्रवास करणारा म्हणजे प्रथम वेलनेस याचा आणि दुसरा असतो तो त्याच्या कामात वेलनेस वेलबिंगचं लाईफस्टाईल जगून ती हॅबिट्स कंटिन्यू करणारा. तर एक पहिला जो प्रवासी आहे हा स्पेशली ट्रॅव्हल करतो वेलनेस टुरिस्टसाठी, वेलनेस टुरिझम म्हणून तो स्वतः ट्रॅव्हल करतोय. तर सपोज आपल्याकडे भारतामध्ये बऱ्याच वेळेस आपण बघतो की योगा शिकण्यासाठी बाहेरून बरेच परदेशी आपल्याकडे येतात. त्यानंतर आपण अजून एक बघतो की आयुर्वेदा सेंटर्स आहेत तिकडे आपल्याकडे बरेचसे इंटरनॅशनल प्रवासी आपल्याकडे येतात. याचा अर्थ काय झाला, जो प्रवासी ट्रॅव्हल करतोय तो प्रवासी त्याची हेल्थ ऑलरेडी चांगली आहे पण ती मेंटेन करण्यासाठी तो प्रवासी ट्रॅव्हल करतोय. ही जी ट्रॅव्हलिंगची त्याची जी ऍक्टिव्हिटीज आहे ती वेलनेस टुरिझम मध्ये कंटिन्यू म्हणजे कन्सिडर केली जाते. तर याचा अर्थ खूप महत्वाचा आहे कारण ट्रॅव्हलर याच्याकडे वेळ असतो, याच्याकडे कॉन्सन्ट्रेशन करण्यासाठी तो त्या ऍक्टिव्हिटीजकडे सपोज त्याला जर एखादी हेल्दी ऍक्टिव्हिटीज करायची असेल तो बऱ्याच लांब ट्रॅव्हल करायला देखील तयार असतो, तो बऱ्याच वेळ द्यायला देखील तयार असतो
आणि विशेषतः म्हणजे खिशातला पैसा ओतायला देखील तयार असतो. म्हणजे स्पेंडिंग कॅपॅसिटी त्याची देखील चांगली असते, किंवा तो सांभाळून ती स्पेंडिंग कॅपॅसिटी ह्या पर्टिक्युलर ऍक्टिव्हिटीजसाठी तो स्पेंड करतो. तर हा त्याच्यातला प्रोफाईल मध्ये डिफरन्स असतो आणि त्या ऍक्टिव्हिटीजमुळेच वेलनेस टुरिझम हे ऍक्टिव्हेट होत असतं. मॅडम, पंचकर्म हा भाग याच्यामध्येच येतो का? तर पंचकर्म हा एक भाग झाला. जसं की आपण स्पा इंडस्ट्री आहे किंवा वेलनेस सेंटर्स आहेत, योगा सेंटर्स आहेत, रिट्रीट सेंटर्स आहेत, ह्या सगळ्या वेगवेगळ्या सेंटर्स म्हणजे सर्व्हिस प्रोव्हायडर झालेत. हे सर्व्हिस प्रोव्हायडर सर्व्हिस प्रोव्हाइड करतायत आणि ती सर्व्हिस प्रोव्हाइड करताना त्यांच्याकडे हा दोघा प्रोफाईलचा प्रवास येतो, पण त्यातल्या त्यात जास्त जो प्रवास येतो तो वेलनेस टुरिस्टचा प्रवास येतो, पण आपल्याला ती कल्पना नसल्यामुळे आपण ती कदाचित म्हणजे आपल्याला समजत नाही. तर पंचकर्मा हा एक आयुर्वेदातला एक भाग आहे जो तुम्हाला पंचकर्मा देऊन तुमचं शरीर शुद्धीकरण करण्याचं काम करत असतो. पण बरेचशा अशा ऍक्टिव्हिटीज असतात, जसं की मेडिटेशन आहे. मेडिटेट करून तुम्ही तुमचं मन शांत ठेवू शकतात, राईट. स्पिरिच्युअली तुम्ही कुठल्या तरी छान टेम्पलला, मंदिरात व्हिजिट करून तुमचं स्पिरिच्युअली लेवल तुम्ही वाढवून तिकडनं तुम्ही एनर्जी गेन करतात. काही ठिकाणी तुम्ही फिटनेस सेंटरला जाऊन तुमचं हेल्थचं इम्प्रुव्हमेंट करतात किंवा तुमचं हेल्थला मेंटेन करण्यासाठीच्या ऍक्टिव्हिटीज करतात. तर काही ठिकाणी तुम्ही स्पा मध्ये जाऊन मसाजेस घेतात किंवा फेशियल ट्रीटमेंट्स घेतात किंवा हेअर ट्रीटमेंट्स घेतात. या सगळ्या ज्या ऍस्थेटिकली ब्युटिफाय करण्यासाठीच्या ट्रीटमेंट्स, त्याबरोबर इंटरनली तुम्हाला चेंज म्हणजे इंटरनली तुमची बॉडी मेंटेन करण्यासाठीच्या ज्या दोघी ट्रीटमेंट कंबाईन करणं, हा वेलनेस टुरिस्टच्या प्रोफाईल मध्ये असतं. वेलनेस टुरिस्टच्या प्रोफाईलची डिमांड असते. अच्छा, गुड. याचा स्कोप मॅडम कसा असेल टुरिझम मध्ये वेलनेस? तर मी मगाशी जसं म्हटलं की या दोघी लार्ज इंडस्ट्री आहेत आणि दोघीही पॉवरफुल इंडस्ट्री आहेत. दोघीही डेव्हलपमेंटच्या स्टेजमध्ये आहे. विशेषतः म्हणजे इंडियामध्ये ह्या इंडस्ट्रींना दोघांना बाहेरून खूप मोठ्या प्रमाणात डिमांड आहे. आपण जर एक बिझनेस मॉडेल म्हणून जर ह्या इंडस्ट्रीकडे जर बघायची विचार केला किंवा येणारी कुठली अजून ग्रोईंग इंडस्ट्रीचा जर विचार केला तर ह्या इंडस्ट्रीकडे नक्कीच बघावं सगळ्यांनी. कारण ह्या इंडस्ट्रीमध्ये बऱ्याच काही ऍक्टिव्हिटीज आता होतील, अजून पुढे जास्तीत जास्त वाढत जातील. विशेषतः म्हणजे आता कोरोनानंतर तुम्ही बघाल तर जास्तीत जास्त वेलबिंग लाईफस्टाईल जगण्यासाठी आपण बघणार की ऑटोमॅटिकली किंवा अचानक असं फिटनेसचं वारं सगळीकडे फिरताना आपल्याला दिसतंय. सगळीकडे लोकांना आता फिटनेस बद्दल जागरूकता निर्माण झालेली दिसते, जी मी बऱ्याच वर्षापासून ऍज अ अँबॅसेडर म्हणून बऱ्याच वर्षापासून भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रातल्या खेडोपाडी देखील मी वेलनेस आणि वेलबिंगचं लाईफस्टाईलचं अवेअरनेस क्रिएट केलेलं आहे आणि आजही याचं फ्युचर खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला येऊ घातलेलं दिसतंय. मी उदाहरण देते की जो प्रवासी जेव्हा ट्रॅव्हल करतोय, जो माइंड फिट आहे, त्याचं बॉडी फिट आहे, असा प्रवासी हा वेलनेस टुरिस्टचा प्रवासी आहे आणि त्याच्यामुळे त्याची स्पेंडिंग कॅपॅसिटी कम्पेअर टू मेडिकल टुरिझमच्या कम्पॅरिझनला खूप जास्त प्रमाणात असते. कारण हा प्रवासी मेंटली खूप म्हणजे ऑलरेडी हेल्दी आहे, मेंटली पॉझिटिव्ह आहे आणि सेल्फ मोटिवेटेड आहे. तो सेल्फ मोटिवेटेड असल्यामुळे तो ट्रॅव्हल करतोय. स्पेशली तिकडनं येतो, इकडे आपल्या योगा सेंटर्सला जातात, तिकडनं बाहेरून ट्रॅव्हल करून आयुर्वेदिक सेंटर्सला जातात किंवा महाराष्ट्रात असलेल्या वेगवेगळ्या तीर्थस्थानी जातात किंवा आपल्याकडे देखील महाराष्ट्रात देखील खूप छान छान असे वेलनेस सेंटर्स आहेत, तिथं व्हिजिट करताना आपण पाहतो. तर याचा अर्थ असा झाला की तो व्यक्ती ज्या क्षणाला तो पाऊल ठेवतो आपल्या कंट्रीमध्ये किंवा एका डेस्टिनेशन वरून, सपोज आपण म्हणू की दिल्लीवरनं इकडे एखादी व्यक्ती महाराष्ट्रात आली, तर डेस्टिनेशनचा प्रवास त्याचा झाला आणि तो विशेषतः काही ट्रीटमेंट घेण्यासाठी महाराष्ट्रात इकडे आला किंवा फ्रान्सवरून किंवा युएस वरून कुठल्या टुरिस्ट आपल्याकडे आला. त्या मुवमेंट हा प्रवासी जेव्हा एंटर करतो, त्या प्रवासीचा एंट्री पासून तर तो निघेसपर्यंत ह्या बिझनेसचा ट्रान्झॅक्शन आपल्याला बघायला मिळेल त्या प्रवासाच्या माध्यमातून. त्याच्या माध्यमातून तो जेव्हा ट्रॅव्हल करतो, फर्स्ट असतं त्याला टुरिस्टची गरज असते, म्हणजे ट्रॅव्हलिंगची गरज असते. याचा अर्थ टुरिझम डिपार्टमेंट मध्ये जे कोणी कामं करतायत, जे कोणी ट्रॅव्हलर्स एजन्सी असतील, ज्या चांगल्या पद्धतीने ट्रॅव्हलिंगचं प्लॅनिंग करून चांगल्या पद्धतीने त्याला स्ट्रक्चराइज करतील, तर अशा ट्रॅव्हल एजन्सीजला खूप खूप मोठ्या प्रमाणात डिमांड आपल्याला होताना पाहायला मिळेल. टिपिकल जो कोणी एखादी दुकान घेऊन बसलेला ट्रॅव्हलर असेल, त्यापेक्षा जर हा ट्रॅव्हल टुरिझम
प्रोव्हाइड करणारा एखादी जो एजन्सी असेल त्यांनी जर छान पद्धतीने हेल्दी याच्यावर लाईफस्टाईलवर जर प्रॉपरली अभ्यास केला आणि त्या पद्धतीने त्यांनी जर सर्व्हिसेस ऑफर करायला सुरुवात केली, उदाहरणार्थ जेव्हा पिकअप करतायत ते कस्टमरला त्यावेळेस नेहमी ते आपण बघतो की पाण्याचा कप किंवा बॉटल एक गाडीमध्ये ठेवलेली असते. जेव्हा 5 स्टार हॉटेलची गाडी कुठली तरी घ्यायला येते त्या गाडीमध्ये हॉट नॅपकिन्स असतात, त्याच्यामध्ये पाण्याचा हे असतो बॉटल असते. त्याच्यामध्ये आपण जर अजून हे केलं की आपण कोकोनट वॉटर देऊया किंवा आपण फ्रेश ज्यूस देऊया की आपण हॉट नॅपकिन्स ठेवूया, जेणेकरून जेव्हा प्रवासी प्रवास करून लांबून प्रवास करून येतोय आणि त्याला जेव्हा त्या टॅक्सीमध्ये किंवा त्या कारमध्ये त्याला ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा उपलब्ध होत आहेत त्याचबरोबर त्याच्या समोर एक स्क्रीन ओपन होते आणि त्या स्क्रीनवर त्याला दिसतंय की आज वेदर कसं आहे, त्यानंतर इकडे कुठल्या कुठल्या ज्या ज्या गोष्टी पास करतोय तो व्यक्ती, त्या व्यक्ती पास करत असताना राईट आणि लेफ्टला काय काय चाललेलं आहे हे जर त्यांनी त्या इन्फॉर्मेटिव्ह त्या स्क्रीनमध्ये त्यांनी जर टाकलं, त्यानंतर त्या व्यक्तींनी अजून पुढे जाऊन जर त्यांना इन्फॉर्मेशन दिली की इकडे काय काय बघण्यासारखं आहे, तर ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज ज्या आहे ह्या ऍक्टिव्हिटीज मनी जनरेट करणाऱ्या ऍक्टिव्हिटीज आहेत, जेणेकरून तुम्ही त्या प्रवासाला एंगेज ठेवतायत, त्या प्रवासाला तुम्ही तुमच्या ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये एंगेज ठेवतायत. तो प्रवासी जर येऊन जर झोपायच्या मूडमध्ये असेल तो म्हणेल की अरे मला टॅक्सी ड्रायव्हरने खूप छान पद्धतीने सांगितलं की इकडे काहीतरी छान इकडे फूड काउंटर आहे किंवा इकडे खूप छान चहा देणारा व्यक्ती आहे किंवा एखादी हेल्दी स्टफ असतील काहीतरी दुकान इकडे शेजारीच आहे, असं जेव्हा त्याच्या डोक्यात येतो तो उठून तिकडे जाण्याचा मोटिवेट होऊन तो जाण्याचा प्रयत्न करतो. तर याचा अर्थ हा झाला की ज्या मोमेंट पासून तो ट्रॅव्हल करतो त्याचं ट्रॅव्हलिंगचं एक्सपेंडिचर पासून फूड पासून तर ज्या ज्या एरियात तो जातो त्या त्या एरियात तो इन्कम जनरेट करून देतो. म्हणून ह्या प्रवासाला जो काही ऍक्टिव्हिटीज लागणार आहेत त्या ऍक्टिव्हिटीज प्रोव्हाइड करणाऱ्या एजन्सींना खूप मोठ्या प्रमाणात याच्यातनं बिझनेस जनरेट होऊ शकतो. खूप छान पद्धतीने बिझनेस जनरेट करण्याची सिस्टम देखील त्यांनी जर अवलंबली तर चांगल्या प्रकारे ह्या ट्रॅव्हलर कडनं जास्तीत जास्त पैसा ते लोक चांगल्या मार्गाने कमवू शकतात. कारण हा ट्रॅव्हलर पॉझिटिव्ह माइंडसेटने आपल्या देशात किंवा आपल्या एरियात आलेला आहे आणि त्यामुळे त्याला आपण जास्तीत जास्त तो स्पेंड करायला रेडी आहे, पण आपण जर सुविधा दिल्यात तर त्या पद्धतीने ते होऊ शकतात. त्याच्यातनं खूप मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होत आहेत. जसं की कोणी गाईड करणारे आपण बघितलं, गाईड असायचे पूर्वीच्या काळी, मुलं असतात कोणीतरी लहान शिकून घेतात आणि गाईड करायला लागतात. जसं ट्रॅव्हल एजन्सीज ह्या पूर्ण सिस्टमॅटिकली किंवा वेल ऑर्गनाइज नाहीयेत, सगळ्याच वेल ऑर्गनाइज आहेत. काही एजन्सीज ऑर्गनाइज आहेत पण कुठला तरी ट्रॅव्हलर असतो XYZ तो काहीतरी माहिती देतो, पण तुम्ही एक जर बघितलं असणार हा जो प्रवासी तो हा त्या ड्रायव्हरवर एवढा विश्वास करतो, जर सपोज तो ड्रायव्हर 3-4 लँग्वेज बोलणारा असेल तर किती बेनिफिट त्या प्रवासाला होणार आहे आणि किती बेनिफिट त्या एजन्सीला होणार आहे. तर याच्यातले बरेच अशा काही ऍक्टिव्हिटीज आहेत ज्याच्यातनं रोजगार निर्मिती खूप मोठ्या प्रमाणात येऊ घातली आहे आणि होणार आहे आणि चालली आहे. थोड्याशा याच्यात हे डेव्हलपमेंट ऑलरेडी चालली आहे, पण मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती ह्या इंडस्ट्रीमध्ये होऊ शकते आणि चांगल्या प्रकारे जर आपण याला हँडल केलं तर खूप छान पद्धतीने नवीन नवीन रोजगाराचे स्वरूप या इंडस्ट्रीमध्ये आहेत. हा एक खूप लांब मोठा विषय आहे, पण मी डेफिनेटली ह्या विषयाच्या बाबतीत देखील स्पेशली बोलू शकते की कुठल्या प्रकारचे बिझनेस मॉडेल या इंडस्ट्रीत लोक ओपन करू शकतात. नक्की मॅडम. मॅडम तुम्ही आता हे सांगितलं म्हणजे याचा अर्थ की ते सगळे इंटर कनेक्टेड आहे. म्हणजे छोटा ट्रॅव्हलर्स किंवा जिथली दुकानं असेल म्हणा किंवा काही हॉटेल्स असतील किंवा रिसॉर्ट असतील, हे सगळे इंटर कनेक्टेड ऍक्टिव्हिटीज आहे. म्हणजे हे मोठी इंडस्ट्री होऊ शकते भविष्यात. मॅडम याचं इम्पॉर्टन्स काय असेल वेलनेस टुरिझमचं, काय सांगू शकाल तुम्ही? याचा इम्पॉर्टंट हा की पहिला तर गैरसमज लोकांनी काढायला हवा की वेलनेस टुरिझम करण्यासाठी म्हणजे टुरिस्टला जेव्हा ट्रॅव्हल करायचं असेल तर तो खूप मोठा एक्सपेंडिचर असतो किंवा एलाइटच क्लास हा ट्रॅव्हल करू शकतो. हे सगळं डोक्यातनं आपण आधी काढायला हवं. कारण एक आपण जर बघितलं असणार की आपण साधं योगाचं सेंटर कुठेतरी असेल तर चांगला जर योगी कोणी शिकवणारा असेल त्याच्याकडे आपण 1 किलोमीटर 2 किलोमीटर देखील ट्रॅव्हल करायला आपण जायला तयार आहोत किंवा त्याच्याकडे जाऊन जसं आपण म्हणतो की वाराणसी वगैरे ह्या ठिकाणी आपण बघतो, हिमालयात इकडे बघतो की बरेच लोक बाहेरून येऊन ट्रॅव्हल करतात. त्याचा अर्थ इम्पॉर्टन्स आहे, या इंडस्ट्रीचं इम्पॉर्टन्स खूप मोठं आहे.
आणि त्यानंतर तुम्ही एक बघाल की यांच्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत ह्या निरोगीमय जीवनशैली जगण्यासाठी खूप महत्वाच्या ऍक्टिव्हिटीज आहेत. आणि त्याच्यासाठी म्हणते की इलनेस येण्याच्या आधी वेलनेस लाईफस्टाईल जगण्यासाठी वेलबिंग लाईफस्टाईलच्या ऍक्टिव्हिटीज करणारे बरेच प्रवासी आपल्याला दिसतील आणि आता वाढत चाललंय, वाढणार आहे अजून. तर ह्या इंडस्ट्रीचं महत्व हे दिवसेंदिवस जास्त वाढणार आहे. कारण ही खूप इम्पॉर्टंट इंडस्ट्री, मी सुरुवातीपासूनच बोलते, खूप इम्पॉर्टंट इंडस्ट्री आहे. अनफॉर्च्युनेटली ही इंडस्ट्री दुर्लक्षित झालेली आहे. सेकंड थिंग, ह्या इंडस्ट्रीला मिक्स केलं गेलेलं आहे. मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते सुनील सर. मागे इकडे आपलं सारंगखेड्याला यात्रा भरते. महाराष्ट्रात खूप सुंदर आहे आपल्याकडे. घोड्यांचं तुम्ही बघणार की घोड्यांचं खूप मोठ्या प्रमाणात देवाणघेवाण चेतक तिकडे. आणि चेतक फेस्टिवल. तर ह्या फेस्टिवलची मी काही अंशी इन्चार्ज होते. तिकडे मी आपल्या पहिल्यांदा ज्या गरीब ज्या मुलांना, अंडर प्रिव्हिलेज मुलांना आम्ही छान पद्धतीने फूट मसाज, रिफ्लेक्सोलॉजी वगैरे शिकवलेलं होतं. आणि त्या मुलांचं आम्ही वेलनेस टेंट तिकडे टाकलं होतं. आम्ही वेलनेस ऍक्टिव्हिटीज, फूट मसाजेस वगैरे असे टेंट टाकले होते. मग आम्ही तिकडे एक हे केलं होतं की ऍडवाइस देत होतं की कशा पद्धतीने तुम्ही डिटॉक्स करू शकता किंवा तुम्ही काय तुम्हाला वेलबिंग लाईफस्टाईलसाठी तुम्ही काय काय करायला हवं, असं ऍडवाइसचं एक केंद्र आम्ही तिकडेच उभं केलं होतं. मला खूप नवल वाटलेलं की खूप सुंदर पद्धतीने आता छोट्याशा खेड्यात एवढी मोठी ऍक्टिव्हिटीज होते. आणि सारंगखेड्याच्या त्या चेतक फेस्टिवलला बरेच लोक कुठून कुठून येत आहेत, कुठून कुठून व्हिजिट करतायत. आणि त्यांना खूप आवडलं की हे जे मुलं फूट मसाज देत होते, छान पद्धतीने ते ऍडवाइस करत होते, ते खूप लोकांना आवडलं, ऍक्सेप्ट केलं. तर याचा अर्थ काय होतोय की कुठंतरी कानाकोपऱ्यात देखील याची जाणीव लोकांना झालेली आहे. आणि त्यानंतर त्याच्यासाठी पैसा स्पेंडिंग करायला लोक देखील तिकडे तयार होते. खेड्या गावात होते छोट्याशा. तर मला सांगायचं, मी का सांगते छोट्याशा खेड्यागावात, कारण गैरसमज आपण काढणं गरजेचं आहे की ही इंडस्ट्री म्हणजे पहिल्यांदा माहिती नाहीये. दुसरं म्हणजे याच्यावर रूल रेग्युलेशन काही नसल्यामुळे ज्याला जशा पद्धतीने पाहिजे तशा पद्धतीने ट्रॅव्हलर्स हा आपल्या प्रवासीला नेतोय किंवा त्याचा एक्सप्लोर करतोय त्या प्रवासाला ज्या पद्धतीने पाहिजे. तर त्याच्यावर काहीतरी एक नियम येणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरं जे महत्वाचं आहे की आपल्या ज्या सपोज महाराष्ट्राच्या ज्या काही छान असे वेलनेस, खूप सुंदर पद्धतीचे वेलनेस सेंटर्स महाराष्ट्रात देखील आहेत. तुम्ही जर मुंशीला गेलात तर आत्मंतन आहे. त्यानंतर अजून म्हणजे आजूबाजू तुम्ही जर बघाल इकडे आपलं नाशिक जवळ बघाल तुम्ही इगतपुरी सेंटर आहे. तर ह्या अशा ठिकाणी चांगल्या ठिकाणी बऱ्याच काही सेंटर आहेत. त्यानंतर एमटीडीसीचं देखील सगळे जे वेलनेस सेंटर खूप छान ठिकाणी वसलेले आहेत. म्हणजे मी बघते की कोकण साईडला असे सुंदर असं म्हणजे क्लीन वॉटर आहे आणि त्या वॉटरच्या म्हणजे त्या नदीच्या याच्यावर काठावर आपले डेस्टिनेशन्स आहेत एमटीडीसीचे. तर एवढे सुंदर असे ठिकाणं आहेत की जिकडे जाऊन लोक आरामात राहू शकतात, निवांत काही दिवस राहू शकतात, फॅमिली सोबत राहू शकतात किंवा स्वतः जाऊन राहू शकतात आणि आपलं वेलबिंग लाईफस्टाईल मेंटेन करू शकतात. तर ही इंडस्ट्रीचं महत्व ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीजने वाढणारच आहे आणि वाढतंय. बरोबर आहे. मॅडम, तुम्ही मगाशी एम्प्लॉयमेंट जनरेट कसं होईल, करता येईल वगैरे याबाबत मगाशी सांगितलं. परंतु ट्रेनिंग बाबत कसं सांगाल तुम्ही? कुठल्या प्रकारची ट्रेनिंगची आवश्यकता आहे यासाठी? तर टुरिझम म्हणजे टुरिस्ट म्हटलं की, कारण बघा ही जी इंडस्ट्री आहे $2.6 ट्रिलियनची वर्ल्ड वाईज इंडस्ट्री आहे. म्हणजे जे आपल्याला मोजायला देखील आपल्याला आज अवघड जाणार आहे. आणि त्यातल्या त्यात ज्या डेव्हलपमेंट कंट्रीज आहेत, सपोज आपण इंडियाचं उदाहरण घेतलं आणि इंडियाचं हे आपल्याकडे खूप काही आहे देण्यासाठी आपल्याकडे एवढं आहे. आपलं जर ट्रेडिशनल जर आपण नॉलेज जर पुढे आणलं तर खूप छान गोष्टी आहेत ज्या आपण जगाला देऊ शकतो. मी एक्झाम्पल देते की माझं एक मदर्स टचचा जो कॉन्सेप्ट आहे तो वर्ल्ड WHO ला पब्लिश झाला. WHO ला पब्लिश झाला, त्याच्यातनं हजारो लाखो लोकांना रोजगार निर्माण होईल असं बाळ आणि बाळंतींचा हा कॉन्सेप्ट आहे. त्याच्यामध्ये हजारो म्हणजे कमीत कमी पहिल्याच प्रोव्हिजनला जर आम्ही घेतलं तर 50-60 हजार बायकांना कामं मिळतील त्याच्यात. तर अशी इंडस्ट्री कुणाला माहिती देखील नाही. अशा इंडस्ट्रीचा मी तो पूर्ण ट्रेडिशनल पद्धतीचा जो हे होता आपल्याकडे ठेवा होता, जो आपल्याकडे म्हणजे वर्षानुवर्ष चालत आलेला, त्याच्यातले गॅप काही जे होते ते बाजूला केले. त्याच्यातल्या सायंटिफिक एव्हिडन्स मी निर्माण केलेत आणि तो पब्लिश मी वर्ल्ड प्लॅटफॉर्मवर केल्यावर त्याला जागतिक आज एक रिकग्नायझेशन मिळालं त्याला.
हार्वर्ड युनिव्हर्सिटी, जॉन हॉपकिन, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने त्याला रिकॉग्नायझेशन दिलं. तर हे होऊ शकतं. तसंच वेलनेस टुरिस्टचा बाबतीत किंवा वेलनेस टुरिझम जर आपण धरलं तर टुरिझम मध्ये बऱ्याच अशा ऍक्टिव्हिटीज आहेत. जसं मगाशी मी म्हटलं की आपल्याकडे जे ट्रेडिशनल, सपोज महाराष्ट्राचं जर आपण घेतलं तर आपल्याकडे अशा ट्रेडिशनल जे ठिकाणं आहेत त्या ठिकाणांची सगळ्यांची माहिती गोळा करणं, त्या माहितींच्या बाबतीत एक प्रॉपरली प्रेझेंटेशन करणं, त्या माहितींच्या बाबतीत वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये बोलण्याची एक आपल्याला एक ती स्किल निर्माण करणं. त्यानंतर त्या ज्या ज्या सेंटर, सपोज आपण अजंता वेरूळ घेतला, अजंता वेरूळचा पायथ्याशी जर आपण खूप टुरिस्ट येतात तिकडे आणि प्रत्येक, जसं मी म्हटलं की सारंगखेड्याला हॉर्सचा हा फेस्टिवल होता, म्हणजे घोड्यांचं देवाणघेवाण, घोड्यांसाठीच मोठा हा एक यात्रा भरते तिकडे, वर्षांपासून भरते. आणि पहिल्यांदा गेल्या 7 वर्षापासून आम्ही तिकडे पार्टिसिपेट करत आहोत. तर मला सांगायचं काय आहे की हे जे सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत, या सर्व्हिस प्रोव्हायडर्सला स्किल लेबर लागणार आणि त्या स्किल लेबरला ट्रेनिंग देणं हे खूप महत्वाचं आहे. तर असे स्किल सेंटर, जसे माझं स्वतःचं सेंटर हे नंदुरबार तालुक्या म्हणजे नंदुरबार सारख्या आदिवासी एरियामध्ये आम्ही ओपन केलेलं आहे. का? तर कारण की तिकडच्या आदिवासी मुलांना, तिकडच्या मुलांना आम्ही ट्रेन करतो, त्यांना आम्ही ट्रेन करून प्रॉपरली त्यांना ह्या इंडस्ट्रीत आम्ही आणलं आहे, वेलनेस इंडस्ट्रीत आणलं आहे. तर काही ब्युटिशियन्स आहेत, काही हेअर ड्रेसर्स आहेत, काही हे आहेत फूट मसाज करणारे, रिफ्लेक्सोलॉजिस्ट आहेत. असे वेगवेगळ्या प्रकारचे याच्यात स्किल लेबरिंगचं खूप मोठ्या प्रमाणात कामं उपलब्ध होऊ शकतात आणि मोठ्या प्रमाणात आपण त्यांना जॉब ऑपॉर्च्युनिटी देऊ शकतो. त्यानंतर गाईड जे करणारे आहेत, हे जे गाईड आहेत ते गाईड करणारे, त्यांना लँग्वेजचं स्किलिंग आपण दिलं. लँग्वेज आणि एज्युकेशन याला जर बाजूला केलं तर लँग्वेज ही फक्त स्किल आहे, त्या स्किलसाठी आपण ट्रेनिंग त्यांना प्रोव्हाइड केली. त्यानंतर आज टेक्नॉलॉजी बेस असे ट्रॅव्हलर्सचं सगळं फोकस हा टेक्नॉलॉजी बेस झालेला आहे. बाहेरून येणारा जर ट्रॅव्हलर्स येतोय तो टेक्नॉलॉजी बेस असलेला, त्याला इन्फॉर्मेशन हवी, लगेच तो गुगल करतो, लगेच तो गुगलमधून इन्फॉर्मेशन काढतो. तर असे जे टेक्नॉलॉजी बेस असलेले ऍप्स रन करणारे सेंटर्स असतील किंवा त्यांचे स्वतःचे ऍप डिझाईन करणारे असतील किंवा वेबसाईट डिझाईन करणारे किंवा टेक्नॉलॉजी बेस असलेले टेक्नॉलॉजी सोल्युशन देणाऱ्या ह्या ज्या कंपन्या असतील किंवा त्यांच्यामध्ये लागणारे स्किल लेबर असतील, असे वेगवेगळ्या प्रकारचे स्किल लेबरचं आपल्याला ह्या इंडस्ट्रीत गरज आहे आणि ती खूप मोठ्या प्रमाणात आहे. ती खूप मोठ्या प्रमाणात आहे. म्हणून प्रत्येकाने एक तर स्किलिंग होणं गरजेचं आहे, स्किल सेंटर्स ओपन करणं गरजेचं आहे, किंवा सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून तुम्ही सर्व्हिस सेंटर्स ओपन करू शकतात आणि त्या सर्व्हिसमध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे सर्व्हिसेस ऑफर करू शकतात. जसं मी म्हटलं की अजंता वेरूळला आपण छान पद्धतीने हे करू शकतो, रिफ्लेक्सोलॉजिस्ट सेंटर्स ओपन करू शकतो. तिथे जाऊन प्रत्येक प्रवासी जो येतोय तो प्रवासी, एक तरी प्रवासीने, म्हणजे तुम्हाला सांगते, एखादी मुलगा जर ती सर्व्हिस ऑफर करतोय तर ती सर्व्हिस ऑफर करताना त्याच्याकडे जर दिवसातनं 5 प्रवासी आले, 5 प्रवासातनं एक प्रवासी, प्रत्येक प्रवासीला जर 200 रुपये चार्ज करण्यात आले, त्या मुलाची आजची इन्कम 1000 रुपीज झाली ना. त्याचा अर्थ काय झाला की तो न शिकलेला पोरगा, त्याला जर व्यवस्थित स्किलिंग दिलं आपण, त्याला प्रॉपर ट्रीटमेंट दिलं, ट्रेनिंग दिलं प्रॉपरली, तो एकटा मुलगा 30,000 रुपये महिन्याला कमवू शकतो, 25,000 रुपये महिन्याला कमवू शकतो. आणि हे मी प्रत्यक्षात आणलेलं आहे. हे फक्त बोलण्यापुरतं नाही, हे प्रत्यक्षात मी आणलेलं आहे. बऱ्याच ठिकाणी आम्ही असे हे रिफ्लेक्सोलॉजीचे सेंटर्स ओपन केलेत. कुठल्याही, जसं की आता मुंबई दर्शन होतं, मुंबईचं मागे जे फेस्टिवल्स होते त्याच्यात देखील आम्ही आमचे हे रिफ्लेक्सोलॉजीचे सेंटर्स लावलेले होते. आणि त्याच्यामध्ये हे असे म्हणजे गावाकडचे मुलं होती, सगळी आदिवासी मुलं होती, ट्रायबल्स मुलं होती. आणि ह्या मुलांना टेक्निक शिकवल्यामुळे त्यांना जी आतून जी त्यांना जी देण्याची जी नैसर्गिक त्यांची देणगी आहे की काहीतरी, कारण निरागस मन आहे, एक कमर्शियल माइंड नसल्यामुळे मनापासून देण्याची जी प्रवृत्ती असल्यामुळे अशा मुलांची जी सर्व्हिसेस खूप मोठ्या प्रमाणात आमच्या ह्या इंडस्ट्रीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात ऍक्सेप्ट केली गेलेली आहेत. माझ्या जुहू सारख्या सेंटर जिथं म्हणजे एकदम याला म्हणतो आपण की ऍक्ट्रेस वगैरे सगळे बरेच राहतात, पण माझ्याकडे येणारे बरेचसे ऍक्ट्रेस या मुलांची डिमांड करत होते. का? कारण आम्ही त्यांना त्या पद्धतीने स्किलिंग त्यांना शिकवली, त्यांना त्या पद्धतीने ट्रेनिंग दिली आणि त्याच्यामुळे आज ते मुलं सक्षम झालेत. 25-30 हजार रुपये त्यांच्यासाठी खूप मोठी गोष्ट राहिली नाही. तर एकीकडे आपण बोलतो की रोजगार निर्मिती करायला हवी, दुसरीकडे ह्यूज अपॉर्च्युनिटी आहे, पण त्याच्यासाठी प्रॉपरली जर आपण चॅनलाइज केली ही
एनर्जी प्रॉपरली जर ते स्ट्रक्चराइज केलं एज्युकेशन, तर नक्कीच मोठ्या प्रमाणात ह्या इंडस्ट्रीमध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे. येणार, फॉरगेट अबाउट द येणार फ्युचर, फॉरगेट अबाउट द फ्युचर, आता ऑलरेडी ऑपॉर्च्युनिटी आहे. तर म्हणून आपल्याला सगळ्यांना गव्हर्नमेंटचा पॉइंट ऑफ व्ह्यू आणि एम्प्लॉय जनरेशनच्या एजन्सीचा पॉइंट ऑफ व्ह्यू आणि सर्व्हिस प्रोव्हायडरचा पॉइंट ऑफ व्ह्यू, तिघं या त्रिकोणांच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात आपण रोजगार निर्मिती करू शकतो. मॅडम, महाराष्ट्रामध्ये वेलनेस हब बाबत तुम्ही काय सुचवाल? मागे मी इनफॅक्ट महाराष्ट्र गव्हर्नमेंटला हे रिक्वेस्ट केलेली होती का, कारण की महाराष्ट्रात आपण महाराष्ट्राचं दर्शन म्हणजे आज आपण बोलतो की विशेषतः मी नेहमी पुन्हा जाते की ट्रायबल की इंडस्ट्री, ट्रायबल लोकांच्या लाईफस्टाईलकडे मी नेहमी बोट दाखवत असते. जेव्हा वेलनेस वेलबिंगची लाईफस्टाईलची जेव्हा गोष्ट येते किंवा जेव्हा वेलबिंग लाईफस्टाईल कसं जगायला हवं त्याची गोष्ट येते, त्यावेळेस मी नेहमी ट्रायबलच्या लोकांकडे बोट दाखवते. का? कारण की मी त्यांचं आयुष्य, त्यांचे जगण्याचं पॅटर्न खूप जवळून पाहिलेलं आहे. त्यांचं जे जगण्याचं पॅटर्न आहे आणि त्यांची खाण्याची सिस्टम, त्यांची एक्सरसाइजची सिस्टम, ते एक्सरसाइज म्हणून एक्सरसाइज करतच नाही, त्यांचं जे एक्सरसाइजची पद्धत आहे. पण आज आपण ती जर आपल्या एक उच्चभ्रू सोसायटीत आपण जर बघितलं किंवा वेलनेस लाईफस्टाईल बिलिव्हरची जर लाईफस्टाईल बघितलं, तर ती बरीचशी त्या ट्रायबलच्या याच्यासोबत मॅच होते. तर म्हणून माझं हे म्हणायचं आहे की आपल्याकडे असं महाराष्ट्रात खूप काही देण्यासारखं आहे. मला एक सांगायचं आहे, डेक्कन कॉलेजचं आहे, त्या डेक्कन कॉलेजचा इकडेच इथं लायब्ररी आहे आणि ते लायब्ररीमध्ये खूप सुंदर पद्धतीचे पुस्तकं आहेत. पण अनफॉर्च्युनेटली सगळी पुस्तकं हे संस्कृतमध्ये आहेत. आणि माझं काय महाराष्ट्र गव्हर्नमेंटला जे मी प्रपोजल दिलं होतं की अशा काही ठेवी आहेत आपल्याकडे, ज्या एका ठिकाणी आपण त्याचं प्रदर्शन मांडून पूर्ण वेलनेस हब आपण निर्माण करू शकतो. योगा किंवा आयुर्वेदा किंवा ज्याही आपल्याला म्हणजे आयुष्य ज्या पण आपल्याला ऍक्टिव्हिटीज आपल्याला करायच्या असतील त्याही आपण करू. पण त्याही पलीकडच्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत ते महाराष्ट्राचं जीवनशैली खूप छान पद्धतीने, स्ट्रॉंग पद्धतीने आपण जगाच्या पाठीवर मांडू शकतो. कारण की आज आपण ग्लुटॉन्स फ्री वगैरेच्या गोष्टी करतो आहोत, पण मी बघितलं की ट्रायबलचं जे लाईफस्टाईल आहे ते आधीपासूनच ग्लुटॉन फ्री फूड खाण्याची त्यांची सवय आहे. आधीपासूनच त्यांचं हेल्दी स्टफ ते खातात, शेतातून तोडतात आणि तेच डायरेक्टली ते लोक हे करतात, कारण ऑर्गॅनिकली त्यांनी ते ग्रो केलेलं असतं आणि ते लोक ते तोडून लगेच ते त्याचं फ्रेश असं फूड करतात. तर मला सांगायचं म्हणजे पॉइंट हा आहे की अशा ज्या लाईफस्टाईल आपल्याकडे आहेत त्या लाईफस्टाईल आपण वेलनेसचा हबच्या माध्यमातून आपण लोकांचा पुढे आणू शकतो. त्यानंतर महाराष्ट्र संस्कृतीचं दर्शन आपण आपल्या याच्यावर घडवू शकतो, वेलनेस हबच्या माध्यमातून घडवू शकतो. तर अशा वेगवेगळ्या बऱ्याच ऍक्टिव्हिटीज आहेत, ज्या ऍक्टिव्हिटीज जसं मी म्हटले की डेक्कनच्या ह्या कॉलेजच्या लायब्ररीमध्ये मी स्वतः गेलेली, त्या लायब्ररीतनं पुस्तकं मी काढली, काही पुस्तकं खूप सुंदर पद्धतीने. आणि तुम्हाला सांगायला मला म्हणजे हे वाटेल की जास्तीत जास्त त्या लायब्ररीचा उपभोक्ता हा जर्मन लोकांचा जास्त तिकडे येणं जाणं जास्त असतं, कारण जर्मन लोक जास्त संस्कृत जास्त पद्धतीने रीड करतात आणि आत्मसात केलेलं आहे त्यांनी आणि ते त्याचा उपभोग घेतात. पण आपण बिंग ऍज अ महाराष्ट्रीयन, आपण महाराष्ट्रात असून देखील आपल्याकडे एवढे सुंदर असे चांगले स्थळ आहेत, बघण्यासारखे प्रेक्षणीय बरेच काही गोष्टी आहेत, ज्या एका वेलनेसचा हबच्या माध्यमातून जर आपण एका प्लॅटफॉर्मवर आणलं. जसं मी मगाशी म्हटलं की टुरिस्ट हा एक बोलून ते सांगेल किंवा एखादी टॅक्सीमध्ये ते स्क्रीन ते सांगेल, पण जेव्हा प्रत्यक्ष त्या हबला कोणीतरी व्हिजिट करेल, ते हबमध्ये वेलनेस सेंटरमध्ये जेव्हा ते व्हिजिट करतील आणि या सगळ्या गोष्टी त्यांना एका ठिकाणी जेव्हा बघायला मिळतील, तर त्या ठिकाणी एज्युकेशनचं आपण ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ओपन करू शकतो, त्या ठिकाणी सर्व्हिस इंडस्ट्री आपण ओपन करू शकतो, त्याच ठिकाणी आपण या सगळ्या वेगवेगळ्या महाराष्ट्राशी रिलेटेड ज्या काही लाईफस्टाईलशी रिलेटेड अशा ज्या काही छान अशा अभ्यास करण्यासारख्या लाईफस्टाईल आहेत त्यांना आपण ह्या प्लॅटफॉर्मवर आपण मांडू शकतो. तर ह्या सगळ्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीजला एकत्र आणून आपण वेलनेस हब हे महाराष्ट्रात ओपन करणं खूप गरजेचं आहे आणि त्या वेलनेस हबचं छान पद्धतीने आपण गव्हर्नमेंटला तर इन्कम जनरेशन होईलच होईल, पण त्याही पलीकडे त्याचे प्रमाणात प्रसार होईल, या वेलनेस इन टुरिझमला खूप मोठ्या प्रमाणात चालना मिळेल.
नक्कीच मॅडम, आपण केलेल्या सूचनांचा विचार करेल शासन. मॅडम, आपण आता प्रेक्षकांचे प्रश्न काय आहेत पाहूया. विजय मल्होत्रा, MTDC, what is your email ID? ईमेल आय डी घ्या, publicity@maharashtra-tourism.gov.in. धनंजय सावळकर सर बोलत आहेत. मॅडमने आपण दिलेली जी माहिती आहे अतिशय चांगली दिली आहे अशी ते सांगतायत, आमचे जॉईंट डायरेक्टर सर. थँक्यू. तर सुनील सर, प्रश्न आपण घेऊच या, पण मला एक महत्वाचं हे सांगायचं आहे की मॅडम चालू आहे. आपण सगळ्यांनी जर ठरवलं की महाराष्ट्रात आपल्या ज्या ह्या सगळ्या ज्या प्रेक्षणीय स्थळं म्हणण्यापेक्षा, कारण आपण म्हटलो की पूर्वीच्या काळी आपण बघायचो की प्रवासी हा फक्त जो ट्रॅव्हल करायचा, तो ट्रॅव्हल फक्त कुठल्या तरी मंदिराला दर्शन देण्यासाठी किंवा दर्शन घेण्यासाठी वगैरे आपण बघायचो. तीर्थयात्रा हा आपल्या याच्यात खूप कॉमन एक शब्द होता, जो कायम आपण बघायचो की त्याला तीर्थयात्रा करायला आपल्याकडे वयस्कर व्यक्ती सगळे जायचे. पण आज आपण बघतोय की स्वतःचं बॉडी ट्रीट ॲज अ टेम्पल, ट्रीट युअर बॉडी ॲज अ टेम्पल, आणि त्या टेम्पलसाठी लागणाऱ्या ज्या काही ऍक्टिव्हिटीज आहेत त्याच्यासाठीचा प्रवास हा जरुरी आहे. आणि चांगल्या ऑथेंटिक ठिकाणी आपण जाऊन हे सगळ्या गोष्टी घेणं, उपभोगणं खूप महत्वाचं आहे. पण त्याच्याच सोबत महाराष्ट्र गव्हर्नमेंटने जर आपण ह्या सगळ्या सेंटर्सची प्रॉपर पद्धतीने जर माहिती गोळा केली आणि ती जर डिस्प्ले केली, जसं की आम्हाला बिंग ॲज अ एंटरप्रेनर किंवा ॲज अ वेलनेस अँबॅसेडर म्हणून मला ह्या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत, पण आज ह्या आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना ह्या ज्या सेंटर्सचं सगळी माहिती मिळणं खूप महत्वाचं आहे. कारण खूप छान छान ठिकाणी खूप छान पद्धतीने अशा ट्रीटमेंट्स या दिल्या जातात आणि खूप महाग ट्रीटमेंट असतात अशा नव्हे. प्रत्येक जण ह्या ट्रीटमेंट घेऊ शकतात. आणि जसं तुम्ही मगाशी म्हटलं की पंचकर्म ही खूप सिंपल छान अशी ट्रीटमेंट आहे. पण आज जर बघायला गेलं की ऑथेंटिक सेंटर्स कुठं आहेत, हे जर गव्हर्नमेंटकडनं जर आपण त्यांना सर्टिफिकेशन दिलं आणि गव्हर्नमेंटकडनं जर आपण त्यांना जर लेबल दिलं की हे ऑथेंटिक सेंटर आहेत, आणि हे ऑथेंटिक सेंटर आपण आपल्या माध्यमातून, टुरिझमच्या माध्यमातून जर आपण त्याला पब्लिश केलं तर त्याला जास्त चांगल्या प्रकारे मान्यता येईल. आणि लोकांचं म्हणजे, कारण फॉरेनर जेव्हा येतो तो नेहमी हेच बघतो की गव्हर्नमेंटचं याच्यावर शिक्का आहे की नाही, ह्या सेंटरला गव्हर्नमेंटचं प्रॉपरली रिकॉग्नायझेशन आहे की नाही. याचा अर्थ हा झाला की तो ऑथेंटिसिटी त्या सेंटरची बघत असतो. आणि त्याच्यासाठी आपल्याला सक्रिय म्हणजे मला असं म्हणायचंय की टुरिझम मिनिस्ट्रीने अशा आमच्यासारख्या एंटरप्रिनर सोबत जवळून काम करून ह्या सगळ्या सेंटर्सला एकत्र आणून आपल्या या महाराष्ट्राच्या याच्यावर पब्लिश करणं खूप गरजेचं आहे. नक्कीच मॅडम, आपण जसं म्हणालात की रजिस्टर झालं पाहिजे वगैरे, नाव म्हणजे गव्हर्नमेंटचा स्टॅम्प असला पाहिजे. आमच्या महाराष्ट्र पर्यटनाची म्हणजे MTDC महाभ्रमण ही योजना राबवते, तर ही शासनाची योजना आहे. तर त्या योजनेअंतर्गत अशी पंचकर्म वगैरे जे आहेत ते रजिस्टर करू शकतात. तर त्या वेबसाईटवर जाऊन त्यांनी रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. मग हे तुम्ही हे आपण डिक्लेअर करायला हवं इकडे. आणि प्रत्येकाने त्याचं म्हणजे मला कल्पना नाही त्याचं ऍक्रिडिटेशन वगैरे कशा पद्धतीने केलं जातं किंवा त्याला मॉनिटरिंग कशा पद्धतीने केलं जातं. पण हे जे सेंटर्स आहेत हे जेव्हा पब्लिश होतील तर डेफिनेटली फक्त आयुर्वेदच नव्हे तर बऱ्याच मी मगाशी म्हटली की आता चांगले चांगले सेंटर्स आहेत, अशा ठिकाणी जर जाऊन जर लोकांनी व्हिजिट केली तर त्या पद्धतीने त्यांना बऱ्याच आरोग्याशी रिलेटेड एक खूप चांगल्या प्रकारे सोल्युशन त्यांना मिळेल. कारण आपण म्हणतो की एक माइंड स्वस्थ तर बॉडी स्वस्थ असेल, बॉडी स्वस्थ तर तुमचं मन स्वस्थ असेल, आणि हे तुमचं सोशल ऍक्टिव्हिटीज तुमच्या खूप पॉझिटिव्हली येतात. आणि त्याच्यामुळे तो एक कळत न कळत का असे ना, एक चांगला असा एक ओरा हा सोसायटीमध्ये तयार होत असतो. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी एक आपण म्हणूया की ह्या एकमेकांशी जुडलेल्या गोष्टी आहेत. वेलनेस इंडस्ट्रीमध्ये ह्याच खूप महत्वाच्या आहेत की वेलबिंग लाईफस्टाईल हे ह्या सगळ्या गोष्टींशी रिलेटेड आहे. आणि म्हणूनच वेलबिंग लाईफस्टाईल जगण्यासाठी आधी तुमचं माइंड स्वस्थ असणं गरजेचं आहे किंवा तुमचं बॉडी स्वस्थ असणं गरजेचं आहे.
आणि त्यासाठी या ऑथेंटिक सेंटर्सची खूप खूप गरज आहे. तर महाराष्ट्राचा प्लॅटफॉर्म, महाराष्ट्र टुरिझमच्या प्लॅटफॉर्मवर हे डेफिनेटली मी पण व्हिजिट करेल आणि डेफिनेटली याचा प्रसार जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करेल. आणि ज्यांना कुणाला एक्स्ट्रा अजून इन्फॉर्मेशन हवी असेल तर ते rekhachaudhary.com वर व्हिजिट करून ते डेफिनेटली जास्त इन्फॉर्मेशन अजून घेऊ शकतात. ह्या वेबसाईटवर बरेच काही मी वेलबिंग आणि वेलनेस लाईफस्टाईलच्या बाबतीत आणि इंटरनॅशनल आणि नॅशनल ऍक्टिव्हिटीज काय काय होत आहेत ह्या इंडस्ट्रीत त्या बाबतीत बरंच काही इन्फॉर्मेशन ह्या वेबसाईटवर आपल्याला बघायला मिळेल. जरूर मॅडम. मॅडम एक क्वेश्चन आलेला आहे. तो आपल्यासाठी दिसतोय सर मला. आय एम अ मेडिकल टुरिझम फॅसिलिटर वर्किंग इन मुंबई सिन्स 2017. हाऊ कॅन आय कनेक्ट विथ MTDC? तुम्ही जर मुंबईतून असाल तर मुंबईमध्ये आमचं ऑफिसेस आहे. तर तिथे तुम्ही तिथे एक डिपार्टमेंट आहे भ्रमण आणि महाराष्ट्र B&B. तर त्या डिपार्टमेंटला तुम्ही भेटून याबाबत सगळी माहिती घेऊ शकता. चर्चगेटला आमचं ऑफिस आहे. व्हेरी नाईस. दर्शनजी आपण या इन्फॉर्मेशन ज्या देण्यात आलेल्या आहेत त्या इन्फॉर्मेशन मधून ज्या काही बिझनेसचा ऍक्टिव्हिटीज पुढे तुम्ही करू शकतात तर त्या नक्कीच कराव्या एवढीच माझी इच्छा आहे आजचं इन्फॉर्मेशन. कारण हा विषय खूप नवीन आहे. अजून याच्यावर वेळोवेळी जास्तीत जास्त पद्धतीने माहिती देण्यात येईल आणि ऑफकोर्स मी बऱ्याच वर्षापासून याची अवेअरनेस क्रिएट करते. वेळेच्या आधी अवेअरनेस क्रिएट केल्यामुळे कदाचित तो विषय लोकांना लक्षात आलेला नसेल, पण आता योग्य वेळ आलेली आहे आणि अशा वेळेस नवीन बिझनेस मॉडेलसाठी वेलनेस टुरिझमकडे नक्कीच सगळ्यांनी बघावं ही माझी इच्छा आहे. मॅडम धन्यवाद मॅडम. आज आपण इथे येऊन मोलाचं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल महाराष्ट्र पर्यटनाच्या वतीने आणि महाराष्ट्र पर्यटन संचालनाच्या वतीने आपले धन्यवाद. आपण सेशन संपूया इथे. थँक्यू. थँक्यू.